वेगळ्या पद्धतीनं या राज्याची आताची सर्व स्थिती ही जर बघितली तर राज्यात ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे, हा कारभार जर बघितला तर या राज्यात सरकार आहे का? मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, आम्ही एवढं बहुमत तेवढं बहुमत, डबल इंजिन ट्रिपल इंजिन, काय 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 गोष्टी बोलल्या जातात. परंतु असं असताना राज्याची जी अनागोंदी आहे, विविध मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, आणि या सगळ्या जर बाबी बघितल्या, मंत्र्यांची मानसिकता, मंत्री कशा पद्धतीनं वक्तव्य करतात, आणि जर मग अशा पद्धतीनं राज्यामध्ये स्पष्टपणे बहुमत असल्यानंतर तर मला असं वाटतं राज्यकारभार तर सुरळीत चालायला पाहिजे. एक अटलजींची कविता आहे सभापती महोदय, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता, और टूटे मन से कोई खड़ा नहीं हो सकता. मन तुमचं छोटस आहे, एखाद्याने टीका केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि स्वतः टीका केली तर त्याला आपलं ठेवायचं, म्हणजे त्याला मराठीत चांगली म्हण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आपण एक कोत्या मनोवृत्तीनं राज्यकारभार केला जातो. कोणी मंत्री म्हणतं की विरोधी पक्षाचा सरपंच असेल तर त्याच्यात आम्ही काम, त्याच्या गावात आम्ही काम करणार नाही. कोणी सांगतं याचं घर पाडू, कोणी सांगतं याला बुलडोझर लावू. मला असं वाटतं हे टूटे मन याचं हे निदर्शक आहे, तुटलेलं मन आहे. आपण सभापती महोदय, आम्ही प्रामुख्यानं तुटलेल्या मनाचं हे सरकार, छोट्या मनाचं हे सरकार या राज्यात सभापती महोदय सध्याच्या घडीला काम करतंय. आणि मग हे अशा पद्धतीनं एवढ्या कोत्या मनोवृत्तीचं सरकार असताना राज्यात काय काय चालू आहे याच्याकडे खरोखर लक्ष आहे का त्याचं? तर मी म्हणेल मुळीच लक्ष नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मी विरोधी पक्ष नेता आहे म्हणून फक्त आरोप प्रत्यारोपात माझा पूर्ण वेळ घालवणार नाही. म्हणजे फॅक्ट आहे ती या राज्यासमोर आपल्या माध्यमातून मांडण्याचा पूर्णपणे सभापती महोदय प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने आम्ही या राज्यातली आत्ताची कायदा सुव्यवस्था, या राज्यातल्या मंत्र्यांचे वेगवेगळ्या खात्यातले असलेले गैरव्यवहार, असे मुद्दे आम्ही या आमच्या खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं प्रमुख डिव्हाइस, हत्यार ज्याला शब्द वापरला जातं काही जण, पण मी म्हणेल हे आयुध आपल्या संसदीय भाषेत, या आयुधाचा वापर मला असं वाटतं या राज्याच्या हितासाठी, या राज्याच्या जनतेच्या हितासाठी, सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केला पाहिजे. आम्ही करत असताना राज्याची आत्ताच्या घडीला स्थिती काय सभापती महोदय, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशा पद्धतीने ठरवली जाते, हे सरकार आताच्या घडीला जर पाहायचं जर ठरलं तर बाबरीपासून आता कबरीकडे सरकार चाललेलं आहे. बाबरी ढाचा पाडला एक वेगळी गोष्ट आहे, पण आता कबरीकडे जाणार आहे सरकार आहे. मला असं वाटतं या कबरीच्या नादामध्ये या सरकारची सुद्धा कधी कबर खणली जाईल हे या सरकारच्या सुद्धा लक्षात येणार नाही. कारण भले भले या लोकशाहीमध्ये जनतेनं झोपवलेले आहेत, भले भले कोणाला 400 जागा मिळाल्या होते ते 4 वर येऊन पोहोचलेले आहे, कोणाला 2 जागा मिळाल्या ते 300 वर येऊन पोहोचलेले. त्यामुळे या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं जनता सर्रासपणे बरोबर हिशोब किताब सभापती महोदय करत असते. सभापती महोदय, सगळ्यात महत्त्वाचं
इथं कोणी होम मिनिस्ट्रीचा अधिकारी आहे का नाही आहे मला माहिती नाही, आहे का कोणी? कोण आहे? ॲडिशनल डीजी. सगळ्यात महत्वाचं, या राज्यातला क्राईम इन महाराष्ट्र याचा अहवाल मागच्या 2 वर्षापासून राज्यांनी प्रसिद्ध केलेला नाही. सगळ्यात पहिले कारण क्राईम इन महाराष्ट्र याच्यामध्ये पूर्ण राज्याची क्राईमची स्थिती या सगळ्या ठिकाणी विदित केली जात असते. 2022-23 आणि 23-24चा क्राईम इन महाराष्ट्र याचा अहवाल सरकार जाणून बुजून प्रकाशित करीत नाही, अशा प्रकारचा सभापती महोदय, आता हा आरोप म्हणता येणार नाही, ही सत्यता आहे. कारण क्राईम इन महाराष्ट्र याच्यातून राज्याची स्थिती क्राईमची सभापती महोदय समोर येत असते. सभापती महोदय मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये मागच्या वर्षीचं जर बघितलं 7,82,960 गुन्हे हे माझ्याकडं पोलीस खात्याच्या आलेल्या रिपोर्टमध्ये म्हणलं की 7,82,960 गुन्हे 2024 मध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय नोंद झालेले आहे. हे सगळं होत असताना अमरावती सारखं एक शांतताप्रिय परिक्षेत्र आहे, इथं मागच्या 2024 मध्ये सभापती महोदय 564 गुन्हे दंगलीचे घडलेले आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत 2024 मध्ये 88 खून सभापती महोदय घडलेले आहेत. सभापती महोदय, बलात्काराच्या जर घटना बघितल्या, संभाजीनगर आयुक्तालयात 2024 मध्ये 166, पुणे आयुक्तालयात 506 आणि नागपूर आयुक्तालयात 297 घटना सभापती महोदय घडलेल्या आहे. हे सगळे क्राईम बघितले 7,82,960 एवढे गुन्हे मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय घडलेले आहे. बलात्कारांच्या घटना प्रचंड प्रमाणात सभापती महोदय, बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना आपल्या राज्यात वाढलेल्या आहे. सभापती महोदय, बलात्काराच्या घटना या राज्यामध्ये 7,982 मागच्या वर्षीचं सांगतो मी, आणि विनयभंगाच्या 16,200. जर गणित मांडायचं ठरलं तर दररोज 22 बलात्कार या राज्यात आत्ताच्या घडीला होतात आणि 45 विनयभंग आत्ताच्या घडीला या राज्यामध्ये. मागच्या 2024चे जर गुन्हे बघितले तर अशा पद्धतीनं बलात्काराची सभापती महोदय स्थिती. ही हिंमत कधी होते? ज्यावेळेस सरकारमध्ये मानसिकता कारवाई करायची असते नसते त्यावेळेस ही हिंमत होत असते सभापती महोदय. सरकारची जरा फक्त एखाद्याचं निरपराधाचं घर बुलडोझर पाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे, परंतु एवढे बलात्कार येते. मला वाटतं याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती मला असं वाटतं सभापती महोदय अजूनही झालेली नाही.